मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे। आपण थेट जाऊयात। सिद्धिविनायक मंदिर परिसरात स्थानिक नागरिक आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी सिद्धिविनायक मंदिराचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असल्याचा दावा हे नागरिक करतायत। याला विरोध म्हणून स्थानिक नागरिक आणि ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करते। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत देखील यावेळी उपस्थित आहेत। मला सांगितलं की कायदे सुव्यवस्था बिघडण्याचं काम हे ते करतात। शहरातलं, राज्यातलं, देशातलं मोठं अग्रस्थान आराध्य दैवत आहे। इथे कुठची यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही। लोकांना वेळीच धरायचं आणि स्थानिकांना वेळीच धरायचं ही त्यांची भूमिका आहे। तुम्ही बसून मार्ग आम्ही करायला काही करायचं, बसून डिस्कशन सिद्धिविनायक मंदिर परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अशा रीतीने आंदोलन सुरू झालेलं आहे। पदाधिकारी जमलेले आहेत। सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी या मंदिराचं एक प्रवेशद्वार बंद ठेवण्यात येणार असल्याचा दावा हे नागरिक करतात। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। ईशान, नेमका काय आक्षेप आहे या नागरिकांचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा? हे आंदोलन हे दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे। सध्या आपल्यासोबत इकडचे स्थानिक आमदार महेश सावंत देखील आहेत। आमदार साहेब, काय सांगाल एकंदरीत आज पुन्हा एकदा तुम्ही आंदोलन करताय, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? करत ना आम्ही फक्त प्रशासनाला सांगतोय, तुम्ही जो मनमानी कारभार करताय, फोन उचललं तर घ्या, जो मनमानी कारभार करताय कोणालाही विश्वासात घेत नाही तुम्ही। आता तुम्ही बांधताय, स्थानिक लोकांना विश्वासात घेतला पाहिजे। उद्या कॉन्व्हेंट शाळा आहे, कॉन्व्हेंट शाळेच्या पालकांची गर्दी होते इथे, मंदिराचं काम चालू राहिलं पाहिजे, आम्ही पण मान्य करतो तुम्हाला, पण रितसर परमिशन घ्या ना। सगळं तुम्ही काय घरका मालसारखा केला आहे तुम्ही की ना BMCला विचार। आता तुम्ही हे सगळं मंडप बांधल्याची रितसर परवानगीसुद्धा नसणार यांच्याकडे, मी आत्ता लिहून देतो त्यांना। पण आम्ही काय म्हणतो, चल देवाचा कार्य आहे सगळं, पण देवाचा कार्य आहे म्हणून का लोकांना त्रास देणं काय योग्य आहे का? त्यांनी लोकांना त्रास देऊ नये। अजूनपर्यंत प्रशासन इकडच्या स्थानिक लोकांशी बोलणं करत नाही। पण कारण की 2 वेळा आधी देखील तुम्ही आंदोलन केलं होतं, पण तुम्हाला कोणतीही दाद देण्यात आली नाही सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टींकडून असेल किंवा महानगरपालिकेच्या? ट्रस्टींची अपेक्षाच कळत नाही आणि ट्रस्टीवरती आमचा 5 पैशाचा विश्वास नाही आहे, आमचा देवावर विश्वास आहे, त्या सिद्धिविनायकावरती विश्वास आहे। हे तर महानगरपालिका काम करते, त्या अधिकारी तरी तुमच्याबरोबर। मग महानगरपालिकेला सुद्धा अक्कल घडली पाहिजे की तुम्ही करायच्या अगोदर इकडे लोकप्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधीशी चर्चा करावी। तुमच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही? आमच्यावर कुठली चर्चा केली नाही, आम्ही काम करायला देणार नाही जोपर्यंत रितसर चर्चा। इथे आम्ही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा आणि प्रशासनाचा मधला दुवा आम्ही आहे, त्या दुवाशी त्यांनी बोलायला पाहिजे। आम्ही नागरिकांना पण समजावून सांगतो आणि त्यांची पण बाजू सांगू शकतो लोकांना। पण आता हे जे बाजूला मैदान आहे, अत्यंत प्राईम ठिकाणी हे मैदान आहे, पण या मैदानावरती देखील आता काही लोकांचं लक्ष आहे असा आरोप होतोय। नाही ना, लोकांचं त्यांना सिद्धिविनायकला सगळी प्रभादेवीची प्रॉपर्टी पाहिजे, त्यांना खरोखर त्यांना जर भक्तांसाठी करायचं असेल तर आम्ही बोलत होतो की ओसवालची पार्किंग अशीच ओस पडली आहे, देऊ ते पार्किंग त्यांना। कुठल्या मंदिराच्या बाजूला पार्किंग आहे? अशी काय भक्त व्यवस्था आहे? कोण येणार? ते गाडीवाले येणार ना, गाडीवाले येणार तर त्यांच्याकडे ड्रायव्हर असणार, ड्रायव्हर तिथे नाही तर ड्रायव्हर नसेल तरी पार्किंग करून मोतीलाल ओसवाल इथे यायला पण याच